जिल्हा परिषदेच्या कंपाऊंडलगतच्या खोकेधारकांना न्यायालयाचा दिलासा. सोलापूर शहर येथील जिल्हा परिषदेच्या पूर्वेकडील व उत्तरेकडील कंपाऊंडलगतचे गाळे सोमपा अतिक्रमण विभाग यांनी 14 मार्च रोजी कोणतीही नोटीस न देता अर्धवट पाडण्यात आले होते. त्यामुळे नाराज खोकेधारकांनी सोलापूर दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर यांच्या कोर्टात दावा दाखल केला होता. माननीय न्यायालयाने अतिक्रमण काढण्याच्या कारवाईत तूर्त स्थगिती देण्यासंबंधीचा अर्ज दाखल करताच ताकीद अर्ज दाखल केला. त्या दाव्यात सोलापूर महानगरपालिका सोलापूर हजर होऊन म्हणणे देण्यासाठी मुदत मागितली. माननीय न्यायालयाने पुढील आदेश होईपर्यंत वादाचे खोके संबंधित जागेवरच जैसे थे ठेवण्याचा आदेश पारित केलेला आहे. या कामी खोकेधारकांतर्फे ॲडव्होकेट रमेश कणबसकर, ॲडव्होकेट रमा कणबसकर, ॲडव्होकेट यशोधन कणबसकर, ॲडव्होकेट मानस कटप, ॲडव्होकेट उमा पारसेकर व ॲडव्होकेट सागर हंबीरराव यांनी काम पाहिले.